साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव। श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यम्। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। भारत भूमी हिरव्यागार वृक्षराजांचा शालू नेसून होती। त्यावेळची ही कथा म्हणजे खूप खूप प्राचीन काळाची गणना वर्षाच्या बोटाने मोजता येणार नाही इतकी प्राचीन। ही कथा जनसामान्याला खूप आवडली म्हणून पुराणकारांनी लिहून ठेवली आणि म्हणून तर आपल्यापर्यंत पोहोचली। नाहीतर काळाच्या प्रचंड ओघात ही गोड कथा पुसून गेली असती आणि आपण एका महाज्ञानी रत्न नारीच्या कथा चरित्राला कायमचे मुकलो असतो। अशी ही अनेक कथा रत्ने महर्षी व्यासांनी पुराणात जतन केली व आपल्यापर्यंत पोहोचवली। कथेला आरंभ होत आहे। भारतवर्षात गोमती नदीच्या काठी शत्रुजित नावाचा एक राजा राज्य करीत होता। महापराक्रमी आणि तितकाच धर्मनिष्ठ। त्याने खूप यज्ञ केले। देवराज इंद्र त्याच्यावर संतुष्ट असे। त्याला एक सुपुत्र होता, विद्या विनय संपन्न आणि तितकाच साहसी। त्याचे नाव ऋतुध्वज। आपल्या प्रेमळ स्वभावाने त्याने अनेक मित्र जमवले होते। समवयस्क मित्रांनी ऋतुध्वज नेहमी घेरलेला असे। हे मित्रमंडळ कधी काव्यरचना करी तर कधी गहन शास्त्रार्थ करी। त्यांच्यात शस्त्रास्त्रांची स्पर्धा होई तर कधी त्यांच्यात जलतरण स्पर्धा, कधी गान वादनात ते दंग असत तर कधी घोडदौडीमध्ये घोडस्वारमध्ये। या मंडळात प्रधान कुमार सेनापती पुत्र हे दोन खासे मित्र होते। शिवाय पाताळवासी अश्वतर नागराजाचे दोन सुपुत्र भूमिवासी ऋतुध्वजाचे जिव्हाळ्याचे स्नेही होते। त्यांचे एकमेकावर अपार प्रेम होते। सारा दिवस नागपुत्र ऋतुध्वजाच्या सहवासात रमत आणि रात्र पडली की पाताळात आपल्या घरी परतत। एकदा अश्वतर नागाने आपल्या पुत्रांना विचारले, अरे सारा दिवसभर तुम्ही असता तरी कुठे? नागपुत्रांनी कथिले, दोन्ही मुलांनी प्रतिदिनी विप्रवेशात आम्ही मृत्युलोकी जातो असं खरं खरं सांगितलं आणि मृत्युलोकीच्या ऋतुध्वज नावाचा आपल्या मित्राची तोंडभर स्तुती पित्याला ऐकवली। ऋतुध्वजाच्या सद्गुणावर आपली मुलं भाळली आहेत हे त्याने जाणले। ऋतुध्वजाने प्रेम रज्जूने आपल्या मुलांना बांधून टाकले आहे हेही त्याला कळाले। सज्जन मित्र मिळणं हे सौभाग्य आहे। ते आपल्या मुलांना मिळाले याचा नागराजाला मनोमनी आनंद झाला। परम संतुष्ट होऊन तो आपल्या पुत्रांना म्हणाला, बाळांनो, अशा परम भाग्यशाली पित्याला धन्यवाद आहेत ज्याच्या सुपुत्राचे वर्णन तुम्ही करीत आहात। काही जण शिलाने रूपाने मंडित असतात परंतु शास्त्रज्ञानाचा अभाव दिसतो। पण तुमचा हा सुहृदय ज्ञानी तर आहेच, शिवाय शील रूप नम्रता प्रेम व उदात्त मन यामुळे माझ्या कौतुकास विशेष प्राप्त आहे। या तुमच्या सन्मित्राला आपल्या पाताळातील दिव्य रत्ने सुवर्ण वाहन आसन त्याला जी जी म्हणून अपेक्षा असेल ते देऊन संतुष्ट करा। पिताजी, ऋतुध्वज हा सर्व प्रकारे समृद्ध असून याचकांना धन धान्य वस्त्राने संतुष्ट करतो।
त्याच्या ज्ञान विज्ञानापुढे मोठमोठे पंडितही मान तुकवितात. त्याने भोग वस्तूंचा त्याग केलेला आहे, त्याला आपण अधिक काय देणार? दोन्ही पुत्रांनी अशा शब्दात सत्यस्थिती सांगितली. यानंतर थोडा वेळ शांततेत सरला. मग ज्येष्ठ नागपुत्राने एक उसासा सोडला आणि खिन्न स्वरात म्हणाला, बाबा, माझ्या परममित्राला एकच दुःख आहे, पण ते असे आहे की आपण ते दूर करू शकत नाही. यावर अश्वत्थर नागाने गंभीरपणे विचारले, असे कोणते दुःख आहे ज्याचे आपण निवारण करू शकणार नाही? सांगा तर मला. मन, बुद्धी व इंद्रियावर पूर्ण संयम साधून पौरुष प्रयत्न केल्याने त्रैलोक्यातील अप्राप्त वस्तू अशी काय आहे जी मिळणार नाही? प्रयत्न पुरुषार्थाने सारे साह्य होते. नागराज निश्चित स्वरात बोलले. गालव ऋषींचा आश्रम. नागपुत्रांनी आपले निवेदन पुढे सुरू ठेवले. ती एक मोठी दुःखद कथा आहे. ऋतुध्वजाच्या कुमारावस्थेतील तसा तो फारसा बोलत नाही, पण एकदा विवश होऊन त्याने ही कथा सांगितली होती. एकदा राजा शत्रुजिताकडे महर्षी गालव आले होते. आपल्याबरोबर त्यांनी एक सुलक्षणी अश्व आणला होता. राजपरिवाराकडून महर्षी गालव मुनींची पाद्य, अर्ध्य, पुष्प, फळ आचमनाने पूजा झाली. महर्षींनी आपल्या येण्याचे प्रयोजन व्यक्त केले. शत्रुजीत राजा अति श्रद्धेने ऐकत होता. मुनिवरांचा आश्रम घनदाट अरण्यात होता. विशाल गुरुकुल होते. षटकर्मे, अध्ययन, अध्यापक, यजन, याजन, दान, परिग्रह इत्यादी आचरित आश्रमवासी कालक्रमण करीत असत. त्यांच्या या दैनंदिन धर्माचरणास फार मोठा अडथळा निर्माण होत होता. पाताळकीतू नावाचा एक राक्षस आश्रमात येऊन पीडा देत असे. वृक्ष उपटून टाकणे, गाई गुरे खाऊन टाकणे, पर्णशाळा उद्ध्वस्त करणे या आसुरी त्रासाने मुनीवर त्रस्त झाले. याचा बंदोबस्त कसा करावा अशा विचारात असताना एक अद्भुत आश्चर्य वर्तले. आकाशातून अति दिव्य हा अश्व खाली उतरला व आकाशवाणी घुमली, हे मुनिवर्या, हा आश्रम भगवान भास्कर सूर्यनारायणाने आपणास दिला आहे. आकाश, पाताळ, भूमी, जल या सर्वांच्या ठाई अश्वाची अकुंठित गती राहील. या अश्वावर आरूढ होऊन शत्रुजित राजाचा राजपुत्र ऋतुध्वज पाताळ केतूचा वध करील. त्यामुळे ऋतुध्वजाचे नाव कुवलयाश्व या नावाने विख्यात होईल. कु म्हणजे भूमी, वलय म्हणजे मंडळ आणि अश्व म्हणजे घोडा. अबाधित भूमंडलामध्ये भ्रमण करणाऱ्या अश्वावर स्वार. महात्मा गालव मुनींनी सांगितलेला वृत्तांत ऐकून पाताळकेतू मांडलेला धर्म उच्छेदाने राजाचे मन व्यथित झाले व धर्मरक्षणार्थ काही आडेवेळे न घेता आपला सुकुमार पुत्र गालव मुनींच्या स्वाधीन केला. आणि हे क्षात्र तेज महर्षी गालवांच्या सात्विक सहवासात राहून लोभस व आकर्षक झाले. आश्रम घनदाट अरण्यात होता. नीरव एकांताचे जणू साम्राज्य पसरले होते. वृक्ष वेली वाऱ्यावर हेलावत होत्या. हरणांचे कळप, कोवळे तृणांकुर खाण्यात निर्भयपणे रंगून बागडत होते. सर्वत्र पावित्र्य, मांगल्य आणि आनंद ओसंडून आश्रमाचा परिसर प्रसन्न करीत होता. पण या शांतीत थोडी अस्वस्थता जाणवत होती. पाताळकेतूच्या आकस्मिक धाडीची भीती त्या निष्पाप वातावरणाला जणू कंपायमान करीत असे. ऋतुध्वज एक नवजीवन निरखित होता. महर्षी कधी शिष्यांना पाठ देत, तर कधी ध्यान धारणेत मग्न असत. कधी वृक्ष संवर्धनात जातीने लक्ष देत, तर कधी गोशाळेत गोमातेची सेवा करीत. कुठे आरडाओरड नाही की कलह नाही.
जणू शांततेचे साम्राज्य. ऋतुध्वजाच्या मनाला ही शांती आपल्याकडे ओढून घे. तर कधी जन्मजात मिळालेलं क्षात्र तेज उफाळून शत्रुमर्दनासाठी बाहुस्फुरण पावत. दिवस मावळायला लागला की तसा राजकुमार अधिकच दक्ष राहिला. रात्री तर तो अधिकच सजग असे. क्षत्रिय तेज. एक दिवस पाताळ केतू आश्रमात घुसला. त्याने शुकर रूप घेतले होते. तो नेहमीप्रमाणे नासधूस करू लागला. राजकुमार सावधच होता. तो कुवलयाश्वावर आरूढ झाला. त्याने पाताळ केतूला नेमके हेरून त्याच्यावर जोराचा हल्ला चढवला. निमिषार्धात अर्धात चंद्रकृती बाणाने पाताळ केतूला घायाळ केले. प्राणभयाने पाताळ केतू दाट झाडीत शिरला. ऋतुध्वजाने त्याचा पाठलाग केला. एक जोरदार मुसंडी मारून पाताळ केतू एका विवरात शिरला. तेथून थेट पाताळात उतरला. त्याला वाटले की या भूमिपुत्राला पाताळात यायला मार्ग मिळणार नाही. परंतु आपल्या स्वर्गीय अश्वाच्या सहाय्याने ऋतुध्वज त्याचा पाठलाग करीत पाताळात उतरला. ऋतुध्वजाच्या दृष्टीपुढे एका अनोख्या अद्भुत नगरीचे स्वप्न साकारले होते. जणू अमरपुरीचे विशाल पथ, अनेक रंगांच्या फुलांनी बहरलेली उद्याने, रत्नजडित महाल, सारे कसे स्वच्छ सुंदर आणि शांत होते. पण तिथे पाताळ केतूचा काही पत्ता लागेना. भूगर्भात शुभ लग्नम. आश्चर्यमुग्ध झालेला ऋतुध्वज हिंडत राहिला. सर्वत्र शुकशुकाट. पथ रिकामे होते. अमळशाने एक युवती घाईघाईने एका महालात शिरत असताना ओझरती नजरेस पडली. राजकुमाराने अश्वावरून खाली उडी मारली आणि त्या सुंदरीच्या मागोमाग त्याने महालात प्रवेश केला. आत जाऊन पाहतो तर असंच एक अद्भुत रम्य दृश्य दिसले. महाल भव्य होता, श्रंगारलेला होता, सुगंध दरवळत होता. मधोमध एक अप्रतिम पाट होता. त्या सोनेरी मुलामा दिलेला होता. त्यावर एक रूपवान रमणी विराजमान होती. तिचे मुख लोभस, शांत आणि सुप्रसन्न होते. नील कमलासारखे सुंदर नेत्र, पोळ्यासारखे ओठ होते, सरळ नासिका, अरक्त कपोल आणि गौर सतेज कांती होती. एक अपरिचित पुरुष अकस्मात आत आलेला पाहून ती कमालीची गोंधळली. क्षणभर तिने या क्षात्र सौंदर्याला निरखले. ती लाजली आणि दुसऱ्या क्षणी मूर्छित झाली. तिच्या सखीने तिला सावरले. ही सखी ऋतुध्वजाने बाहेर रस्त्यात पाहिली होती. त्या रमणीला वारा घालीत तिच्या सखीने ऋतुध्वजाला विचारले, आपण कोण? आपण या महालात कसे आलात? मी राजा शत्रुजिताचा पुत्र ऋतुध्वज महर्षी गालवांच्या आश्रम संरक्षणासाठी आलो असता एका दानवाने सुकर रूप घेऊन आश्रमाचा विध्वंस चालवला आहे. त्याचा पाठलाग करीत येथे आलो. ऋतुध्वज सत्यपूत बोलत होता. ऋतुध्वजाला पाहून त्या सखीला काही विलक्षण आनंद झालेला तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसला. काहीशा उतावळीने आणि आनंदाने ऋतुध्वजाला ती म्हणाली, ऐका राजकुमार, माझे नाव कुंडला. मी हिची सखी. माझा पिता विंध्यवान आणि पती पुष्करमाली. सुभान नावाच्या राक्षसाने माझ्या पतीला मारले. तेव्हापासून मी तीर्थयात्रा करीत कालक्रमण करते. माझ्या या सखीचे नाव मदालसा आहे. देवलोकातील गंधर्वराज विश्वावसूची ही कन्या आहे. पित्याच्या उद्यानात हिंडत असता वज्रकेतू दानवाचा पुत्र पाताळकेतू तेथे आला आणि अचानक तिचे हरण करून तिला येथे आणून ठेवले. या त्रयोदशीस तिच्याशी विवाह करणार आहे. माझ्या सखीला हे संकट मृत्यूपेक्षाही मोठे वाटू लागले आहे.
आणि तशा प्रयत्नात असतानाच भाग्यवशात सुरभीने तिला दर्शन देऊन ती कामधेनू तिला म्हणाली, बाळे तू घाबरू नकोस, हा दानव तुझ्याशी विवाह करू शकणार नाही. त्याचा पाठलाग करीत जो मानव येथे येईल त्याच्याशी तुझा विवाह होईल. आज माझ्या सखीने जेव्हा आपणास पाहिले तेव्हा स्वर्गातल्या त्या कामधेनूचे भविष्य तिच्या मनात जागे झाले आणि न जाणो तो मानव म्हणजे आपणच हे तिच्या लक्षात आले आणि त्या आशंकेने तिला देहभानच राहिलेले नाही. ज्या अर्थी आपल्याला पाहून भाग्यवान आणि पवित्र अशा माझ्या सखीचे मन आसक्त झाले आहे, त्या अर्थी विधी नियोजित पती होण्याचे भाग्य आपलेच असले पाहिजे असे मला वाटते. एका दमात आणि परपुरुषाशी थोड्या धारिष्ट्याने इतके सगळे बोलल्यामुळे कुंडला अंमळ स्तब्ध झाली. मग अत्यंत नम्रतेने ऋतुध्वजास म्हणाली की हे राजपुत्रा, माझ्या या सखीशी आपण विवाहबद्ध व्हावे, कारण हा देवमान्य शुभयोग आहे. कुंडले, मी पित्याच्या अधीन आहे, त्यांच्या आज्ञेशिवाय या गंधर्व कन्येचा स्वीकार कसा करू? मर्यादा सांभाळीत ऋतुध्वज उद्गारला, महाराज ही देवकन्या आहे, या विवाहाने आपले पिताजी रागावणार नाहीत, त्यांना खूप आनंद होईल. माझी सखी अतिशय सद्गुणी आहे, ती सर्वांना प्रसन्न ठेवील. मला परत जाण्याची खूप घाई आहे, आपण आता आणि येथेच विवाह उरकून घेऊ, म्हणजे मला हिची काळजी वाटणार नाही. चालत आलेल्या या सौभाग्याला ऋतुध्वज कसा नकार देणार? कुंडलेने आपले कुलगुरू तुंबरू यांचे स्मरण केल्याबरोबर ते सर्व विवाह तयारीनिशी दाखल झाले आणि मदालसा व ऋतुध्वज यांची विवाह ग्रंथी बांधली गेली. निरोप घेताना कुंडला ऋतुध्वजास म्हणाली, राजकुमारा, मी मैत्रिणीच्या प्रेमामुळे आपणास विवाहोत्तर कर्तव्याची थोडी कल्पना दिली तर अनुचित होणार नाही. पती व पत्नी एका विचाराने धर्म अर्थ काम मोक्ष ह्या पुरुषार्थ सिद्धी प्राप्त करीत असतात. उभयतांच्या सहयोगानेच गृहस्थाश्रमाचे कर्तव्य पार पाडले जाते, हे राजपुत्रांच्या ध्यानात राहील ना. इतके बोलून मदालसेला आलिंगन देऊन कुंडला आपल्या दिव्य गतीने अभिष्ट स्थानी निघाली. आता मदालसेला अश्वावर बसवून ऋतुध्वज निघणार इतक्यात पाताळ केतू आपल्या दानव सैन्यासहित समोर उभाच. ऋतुध्वज एकटाच असला तरी नाना शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असल्याने डगमगला नाही. घनघोर संग्राम झाला, त्याने दानव सैन्याचा पराभव केला व मदालसे सहित राजधानीत पोहोचला. पित्याचे मंगल आशीर्वाद. राजगृही नववधूस घेऊन प्रवेश करणाऱ्या आपल्या धर्माचरणी पुत्रास शत्रुजिताचे आशीर्वाद लाभले. पित्यास वधूसह नमस्कार करून ऋतुध्वजाने या अनपेक्षित शुभमंगलाचे वर्तमान सांगितले. त्याचप्रमाणे पाताळातील सर्व हकीकत व पराक्रम नम्रपणे पित्यास ऐकविला. हे सर्व ऐकून राजा शत्रुजित पुत्राच्या विजयाने आनंदित झाला. देवमान्य विवाहामुळे नव्या राजनुषेचेही त्याने सहर्ष स्वागत केले. शत्रुजित या प्रसंगी ऋतुध्वजास म्हणाला, बाळा, तू सुपुत्र आहेस, आमच्या कुळाचा उद्धार केलास, कारण धर्म पालन करणाऱ्या मुनिजनांना आसुरापासून निर्भय केलेस. जो पित्याचे यश धन व पराक्रमाला वाढवतो तो पुत्र उत्तम श्रेणीतला असतो. जो पित्याचे यश धन व पराक्रमाला वाढवतो तो उत्तम श्रेणीतला असतो. मध्यम श्रेणीतला पुत्र पित्याचे यश धन व पराक्रम यांचा नाश न करता ते सांभाळून राहतो. व तिसरा पित्याच्या संपत्तीचा नाश करणारा अधम म्हटला जातो व पुत्र म्हणून आनंदित करीत नाही, त्याचा धिक्कार आहे. पुत्रा,
तुझा अधिक पराक्रम वाढो असा आशीर्वाद दिला. राजपदाला साजेसा विवाह सोहळा थाटाने पार पडला. उभयतांचा काही काळ आनंदात गेला. नागपुत्रांनी विवाहोत्तर वृत्तांत आपल्या वडिलांना सांगण्यास सुरुवात केली. संयोगांती वियोग. नंतर ऋतुध्वज पित्याच्या आज्ञेनुसार तपस्वी जनांचे संरक्षणास गेला असता पाताळ केतूचा भाऊ ताळकेतू तेथे मायावी ऋषींच्या वेशात पर्णकुटीत राजपुत्र येण्याचीच वाट पाहत बसला होता. डिवचलेला साप वैर विसरत नाही म्हणतात. पाताळ केतूच्या अपयशाने अतिशय संतापलेला आणि तो सूड घेण्यासाठी अतिशय सावधगिरीने संधी शोधत राहिला व त्याला ती मिळाली. दुष्ट दानवांचे डावपेच सज्जन मनास कसे कळणार. राजपुत्र समोर दिसताच कपटी मुनी मधुर आवाजात बोलू लागला. मी वरुणास यजन करणार आहे. मज जवळ दक्षिणा देण्यास द्रव्य नाही. तुझ्या गळ्यातील सुवर्णकंठ मला दे. थोडा वेळ माझा आश्रम आसुरापासून सुरक्षित ठेव. ऋतुध्वजाने सरळ अंतकरणाने गळ्यातील कंठा मायावी मुनीला दिला. सुवर्णकंठा घेऊन ताळकेतू निघाला तो थेट राजवाड्यात. राजा शत्रुजिताजवळ गेला. त्याने आवेदन अधोवदन होतसाता पुढील व्रत राजास निवेदिले. राजाधिराज, दुःखाची वार्ता अशी आहे की आपला पुत्र कुवलयाश्व हा मुनिजनांचे संरक्षणास असता मायावी दैत्याकडून युद्धात मारला व राक्षस त्याचा घोडा घेऊन पळाला. तपस्व्यांनी त्याची अंत्येष्टी क्रिया केली. गळ्यातील सुवर्णकंठा आपलेकडे दिला. आपले जे कर्तव्य असेल ते करावे. कंठा जमिनीवर ठेवून ताळकेतू निघून गेला. ही दुःखद वार्ता ऐकून राजवाड्यात सर्वत्र हाहाकार झाला. मदाल साने तर सुवर्णकंठा पाहून तत्काळ प्राणत्याग केला. तिला हा दुःख वियोग सहनच झाला नाही. शत्रुजीत दुःखित झालेल्या प्रजेला व राणीला म्हणाला, आपणा सर्वांना दुःखी होण्याचे काहीच कारण नाही. सर्व प्रकारचे संबंध अनित्य असतात. ज्यातस्यहि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे नत्वम शोचितुमर्हसि. जन्माला आलेल्या प्राण्याला मृत्यू अटळ आहे आणि जो मृत झाला तो पुनश्च जन्मास येणारच. जे अपरिहार्य आहे त्याबद्दल अर्जुना तू शोक करणे उचित नाही. पुत्र व पुत्रवधू करिता आपण दुःखी का व्हावे. विचाराने पाहता ऋतुध्वज हा माझ्या सेवेत असे आणि ब्राह्मणाचे संरक्षणात कर्तव्यरत असता मृत्यू झाला म्हणजे कधीतरी मरणाऱ्या शरीराला माझ्या पुत्राने तपस्व्यांच्या संरक्षणात लावणे हे कुलाच्या महान अभ्युदयाचे कारण आहे. त्याचप्रमाणे उत्तम कुलोत्पन्न अशा माझ्या सुंदर आणि सुशील स्नुषेने आपले स्वामी सहगमन केले. तिच्या करिताही शोक करणे अनुचितच आहे. कुवल याश्वाची म्हणजे ऋतुध्वजाची माता राजास म्हणाली, गो ब्राह्मण प्रतिपालनार्थ निर्भय होऊन युद्ध करीत असता शस्त्राने घायाळ होऊन मृत्यूला प्राप्त झालेला या पृथ्वी तलावर धन्य होय. जो याचक मित्र व शत्रूशी कधीही विन्मुख होत नाही त्याचा पिता पुत्रवान व माताही या पुत्रामुळे जननी म्हटली जाते. तदनंतर राजा शत्रुजिताने मदालसेच्या मृतदेहास अग्निसंस्कार करून नगराबाहेर धन्वंती काठी पुत्रास तिलांजली दिली. ऋतुध्वजाचा प्रेमासाठी मनोनिग्रह. इकडे ताळकेतू परत येऊन राजपुत्रास म्हणाला, आपण अविचल भावाने येथे थांबून माझी फार दिवसांची अभिलाषा पूर्ण केली. आता आपण घरी जावे. कपट वेशधारी मुनीला नमस्कार करून
राजकुमार गरुडासारखा वेगवान घोड्यावर बसून आपल्या नगरात जाण्यास निघाला. माता पित्यांच्या दर्शनास आतुर झालेला ऋतुध्वज राजधानीत परतला. नगरीत प्रवेश केला तेव्हा सर्वत्र उदासीनता आणि शुकशुकाट पसरलेला दिसला. समोर येणारे लोक उद्विग्न झालेले परंतु राजपुत्राकडे मोठ्या आश्चर्याने पाहत होते. राजवाड्यात प्रवेश केला. माता पिता बांधवांना राजपुत्राने प्रणाम करून आश्चर्याने विचारले, नगरात झाले आहे तरी काय? पित्याने झालेला सर्व प्रकार सांगितला. मदालसेचे मृत्यूचे कारण ऐकून ऋतुध्वज मनात दुःखी होऊन शोक करू लागला. पण अंतस्थ विवेकाने आपले दुःख आवरले. वारंवार शोक करीत राहणे माझ्याकरिता उचित नाही. माझे कर्तव्य पित्याची सेवा करणे हे जीवन त्यांच्या अधीन आहे. तसेच आजपासून स्त्री संबंधी भोगाचा त्याग करणे श्रेयस्कर आहे. तिच्या मानाने माझा त्याग काहीच नाही. या जन्मात माझी सुंदर पत्नी मदालसा हिला मी सर्वस्व दिले आहे. तिच्याशिवाय अन्य कोणी स्त्री माझी संगिनी होणार नाही. हे सर्वथा सत्य आहे. नागकुमार म्हणतात, हे तात, अशा प्रकारे मदालसा विरही ऋतुध्वजाने भोग वस्तूंचा त्याग करून ब्रह्मचर्य व्रताचा स्वीकार केला आहे. समवयस्क मित्रात तो रमलेला दिसतो, पण आत विरह दुःख पाझरत आहे. एकदा हेच शब्द रूपाने आमच्या समोर साकार झाले. पिताजी, या दुःखावर आपण काय उपाय करणार? करील ते काय नोहे महाराज. नागराज अश्वतर म्हणाले, पुत्र हो, कोणतेही कार्य असंभव मानून मनुष्य उद्योग करीत नाही, म्हणून फार मोठी हानी होते. म्हणून मनुष्याने पुरुषार्थ म्हणून प्रयत्नशील व्हावे. कर्माची सिद्धी देव व पुरुषार्थ या दोघांवर अवलंबून आहे. मी तपश्चर्याचा आश्रय घेऊन ह्या कार्यसिद्धीसाठी गतिमान होईल. असे म्हणून नागराज अश्वतर हिमालय पर्वतावर लक्षावतरण तीर्थ, जे सरस्वतीचे उगम स्थान, तेथे जाऊन दुष्टर तपश्चर्या करू लागला. त्रिकाल स्नान करून नियमित आहार घेऊन सरस्वती देवीची मनोभावे उत्तम वाणीने स्तुती करू लागला. जगद्धात्री महान देवी मारी राधई शुभाम स्तोप्ये प्रणम्य शिरसा ब्रह्मयोनिम सरस्वतीम. हे कल्याणमयी सरस्वती माता, तुला माझा नमस्कार असो. अशा प्रकारे स्तुती करीत असता श्री विष्णूंची जिव्हारूपी सरस्वती प्रगट होऊन महात्मा अश्वतर नागास म्हणाली, हे नागराजा, जी इच्छा असेल ते माग. अश्वतर म्हणाले, हे देवी, संगीताचे सर्व ज्ञान मला व्हावे. तथास्तु म्हणून सरस्वती देवी अंतर्धान झाली. अश्वतराला सरस्वती देवीच्या वराने आशीर्वादाने संगीताचे स्वर, पद, ताल यांचे संपूर्ण ज्ञान झाले. पुढे तो कैलास शिखरावर भगवान शंकराची आराधना करण्यास गेला. लय सहित सप्त सुराने त्रिकाल भगवान शंकरास आळवू लागला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री